22 मिनिटात सामना संपवायला पाहिजे. 22 मिनिटानंतर सामना ज्या ठिकाणी असेल तिथे थांबवण्यात येईल आणि दोन्ही संघांना सांगण्यात येईल बाय बाय. 5 रन ज्ञानसाधनाचा संघ फलंदाजी करताना 2 मिनिटं थांबावे, स्कोररला जरा वेळ द्यावा. स्ट्राईकला अजय पाटील, नॉन स्ट्राईकला सुमेध. बॉलरचं नाव क्राऊड आणि थिएटर मॅजिक या बॉलरला उलट बोलू शकत नाही, याचं नावच सिद्धिविनायक आहे. यांचा बॅनर लावलेला आहे, तिथे लवकरात लवकर जमा व्हावे. कमॉन सिद्धिविनायक. पहिला चेंडू आणि मिसफिल्ड. प्रभुदेवाची ड्रेसिंग मारून आलेले खंबे. सुमेध. सिद्धिविनायक पुन्हा एकदा मारा करेल. सरळ मारला पटका आणि एक धाव. चेंडू बरोबर हाताचा पण जोर तेवढाच असलेले. पुन्हा एकदा क्राऊड नाट्य संस्था टॉस साठी. फिल्डिंग वाली अख्खी टीम बोलते चल चल चल, पण कुठे. कानात ना ओरडायचं. नो चेंज. किती झालं? रोहन यांचं फक्त आरे आणि ओरे करत चालू आहे. एक एकांकिका बसवून तिथून कर्णधार पद घेतलेले रोहन. सँडी यांनी बॉल टाकल्यानंतर हे बघ ओरडावे. एक षटक पूर्ण, 7 धावा. बॉलर नेम सांगावे. ऋषिकेश. मग त्याने खंब्याची जर्सी का घातली आहे? आणि कमालीचा झेल. सिद्धिविनायकने कमालीचा झेल घेतलेला आहे. 1 बॉल 7. विजय पाटील आता क्रीजवर. गेल्या सामन्याचा कायरन पोलार्ड आता क्रीजवर आलेला आहे. अजय आणि विजय अशी 2 भावांची जोडी. एकांकिका विश्वात आपण यांना स्पर्धक म्हणून बघतो, पण आता दोन्ही भाऊ एकत्र खेळताना कोण सुया. केतन चौधरी यांना सांगण्यात येते की हाताने फिल्डिंग करावी. किती बॉल झाले या षटकातले? 2 चेंडू बाकी. विजय पाटील स्ट्राईक वर. एक नो होता असं म्हणण्यात येत आहे स्कोरर करून. रोहन यांनी सांगितलं की माझ्या संघाने 3च बॉल टाकलेत, आता हे चेंज नाही होणार. शेवटचा चेंडू या षटकातला.
नो चेंडू आणि धावबाद झालेले आहेत विजय पाटील. भावाभावांची लता लपडी होणार का रन आउट केल्यामुळे? प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदारी होणार का आता रन आउट केल्यामुळे? बॉलर नेम केतन चौधरी. दोन ओव्हर 13 रन्स झालेले आहेत. शेवटच्या 2 ओव्हर्स बाकी आहेत. पटापट सामना खेळण्यात यावा. आणि या अतिरिक्त धावा शुभम यांच्या रीच नुसारच त्यांचा बॉल गेलेला आहे. सुंदर असा पटका, पण एकच धावा. आणि ही आपली विकेट कोलॅबरेशन मध्ये देऊन आलेले आहे शुभम. शुभम आउट झाला तो शुभम. आणि आता क्रीज वर येत होता आहे मनीष साठे. 16 नंबरची जर्सी घातलेले मनीष साठे डावखुरा फलंदाज. नाट्यांकुर कडून नुसती स्लेजिंग होत आहे. फलंदाजाला प्रेशर मध्ये टाकण्यात केतन चौधरी पटापट सामना खेळावा. आणि हा बॉल सोडलेला आहे सँडी यांनी. स्कोर काय झाला? 3 ओव्हर 18 रन. शेवटची ओव्हर डिरेक्टर रोहन टाकताना. एक 16 धाव घेण्यात यशस्वी. शेवटचे 4 चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी. हलवा बॉलवर आउट झालेले आहेत अजय पाटील. प्रतीकच नाव आहे ना रे याचं. फलंदाजीला आलेले आहेत प्रतीक. शेवटचा चेंडू मनीष साठेने टोलावलेला आहे. चेंडू रोहन हे नॉन स्ट्राईकला बॉल लावत आले, पण मेन स्ट्राईकला किती आला? 25 विन हवा आहे नाट्यांकुर संस्थेला. हॅशटॅग आणि हे म्हणतात की मी ओपनिंगला जातो आणि 2 बॉल मध्ये मॅच संपवतो. 25 टू विन आहे.
काय चला चला पहिला चेंडू टाकण्यात यावा. राज पटापट पटापट बॅटिंग करून विजय विजय यांनी त्यांच्या बॉलिंगची सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूला षटकार. अतिरिक्त धावा. आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे मनीष साठे यांनी. ठाण्यात यांना कुमार संघकारा म्हणून ओळख आहे. सर्व संघांना एक विनंती आहे. सर्व संघांना एक विनंती आहे. स्कोअरबुक साठी थोड्या वेळाने आपल्या संघातील एका प्रतिनिधीला पाठवावं. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एका चेंडू मागे धावणारे 5 जण. रनआउट साठी अपील पण पंचांनी नॉट आउट दिलेला आहे. 14 धावा झालेल्या आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. आणि अजून एक सुंदर असा झेल कुमार संघकारा मनीष साठे यांच्याकडून. मनीष साठे एकटेच आपल्या टीम साठी मेहनत करताना दिसत आहे. 4 बॉल 14 धावा. कोण नाट्यांकुरला सामना जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अचानक शांतता का झाली? पीपी गेला ना. पीपी गेला ना आणि याने पण माईक ठेवला ना. 15 बॉल 11 धावांची गरज. गोलंदाजीसाठी आलेले आहेत अजय पाटील. फलंदाजी करत आहे ओमी. सुंदर अशी गोलंदाजी. अजय पाटील यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात त्यांची पहिलीच ओव्हर मेडन टाकली होती. विसरून जाऊ नये नाट्य संस्थेने. आणि सुंदर असे चकवा देत एमडी नाट्यांगणचे ऋषिकेश ओमीला सांगताना मैत्रीपूर्ण वातावरण. यश नवले यांचं आगमन झालेलं आहे. एक धावा. 12 बॉल 10 धावांची गरज. 12 बॉल 10 धावा. सुंदर अशी गोलंदाजी अजय पाटील यांच्याकडून समोरच्या टीमला अंडर प्रेशर टाकताना. 11 बॉल 9 धावांची गरज. आणि ही विकेट. विजय पाटीलचे प्रत्येक रन हे अजय पाटील सांभाळताना. लहान भाऊ हा नेहमीच सगळी जबाबदारी घेत असतो. मनीष साठे
10 बॉल 9 धावांची गरज. मनीष साठे 3 बॉलला 3 विकेट घेणारे मनीष साठे गोलंदाजीला आलेले आहेत. आणि ललवा बॉल टाकून यांनी पुन्हा एकदा गेली मॅच जिथे सोडली होती तिथूनच सुरुवात करताना मनीष साठे. रोहन पाटीलला कळत नाहीये कुठली एकांकिका बसवू. एक एकांकिका बसवून त्या टीम मधून खेळणारे रोहन. कोण आलं? ऋषिकेश. गोलंदाजीसाठी ऋषिकेश. उत्तम अशी ड्रेसिंग मारून आलेले ऋषिकेश. 9 चेंडू 9 धावा हव्या आहेत. आठ चेंडू 8 धावा. सकवा देण्यात यशस्वी मनीष साठे. मनीष साठे हे अंपायरलाच राग देताना. 8 चेंडू 9 धावा. अटीतटीचा सामना. 7 बॉल 8. लाव 11च्या अंपायर यांनी सांगितलेलं आहे 7 बॉल 8. आणि डिरेक्टरचा 6 मारून कॉमेंटेटर कडे रागाने बघणारे पहिलेच डिरेक्टर. सहा बॉल 2 रन आणि ताकद संपलेली आहे. शेवटची षटक. रोहन ओय रोहन आडनाव काय तुझं? कदम आहे. कदम. अरे रोहन कदम यांनी स्वतःचे कदम सांभाळून बॅटिंग करावी. 4 बॉल 1 धावा जिंकण्यासाठी. आणि हा कॅच ड्रॉप केलेला आहे. लवकरात लवकर मैदान खाली करावं म्हणजे पुढचा सामना सुरू करण्यात येईल. पुढची मॅच कोणाची आहे? रोहन कोतेकर. क्राऊड नाट्य संस्था आणि थिएटर मॅजिक. लवकरात लवकर. थिएटर मॅजिक स्कोरिंग साठी एक तुमचा प्रतिनिधी पाठवा प्लीज.